अशोकराव, आता तुम्हाला मी सांगतो, मी कोविडमध्ये पुष्कळ शिकलो आणि याचा एक क्लायमॅक्स झाला. मी पावभाजी बनवली होती आणि ज्या दिवशी माझ्या नातवांनी ती खाल्ल्यानंतर माझ्या म्हणजे कांचनसमोर म्हटलं, आजी तुझ्यापेक्षा आबांच्या हातचीच पावभाजी चांगली. त्या दिवशी तिचा चेहरा पडला आणि तिने त्यांना कडक शब्दात सांगितलं, उद्यापासून त्यांच्याच हाताने घ्या. खरं म्हणजे विष्णूचं घर हा परिवारच एक वेगळ्या प्रकारचा परिवार. विष्णूचे वडील जे होते, मी जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला होतो तेव्हा मोदी नंबर 3 ना, तिथे गुजरात लॉजच्या आधी वरती माडीवर हे राहत होते. दादा जोशी तिथले कॉर्पोरेटर होते. मग त्यांच्या घरी घेऊन गेलो. त्याने त्यांचे जुने सगळे चित्र बघितले. कलागुणांचा एक आविष्कार त्यांच्यामध्ये होता आणि त्यांनी जी चित्र तयार केली होती ती इतकी उत्तम होती की विशेषतः थोर व्यक्तींची जर चित्र काढायची असेल तर त्याबद्दलचा अथॉरिटी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. त्यामुळे विष्णूचा जन्मच मुळात अशा परिवारामध्ये झाला की ज्या ठिकाणी कलागुणांना विशेष रूपाने वाव होता. केवळ आपण विष्णूच्या याच्यामध्ये त्याच्या पाककलेबद्दलच बोलतो, पण संगीत, नाटक, अभिनय या विषयात त्याला तेवढाच इंटरेस्ट आहे. एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे की जे कलाकार असतात ते सहसा व्यावसायिक जीवनात यशस्वी होत नाहीत. कारण चांगलं कलाकार होणं आणि व्यावसायिकरित्या यशस्वी होणं हा योग फार कठीण आहे. पण विष्णूनी तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेल्यामुळे तुम्हाला माहिती नसेल की नागपूरमधल्या कुठल्याही माणसाला पुण्यात स्वीकारत नाही. ते म्हणाले की त्यावेळी डॉक्टर हेडगेवार जेव्हा पुण्याला होते तेव्हा हे नागपुरी संत्री इथे काही खपणार नाही असं पुण्यातल्या लोकांनी सांगितलं त्यांना. पण मी पुण्याला बालगंधर्व मंदिरासमोर विष्णू रसोईच्या याचा रेस्टॉरंटचं उद्घाटन करायला गेलो होतो आणि मी आवर्जून आता पुण्यात झालो की अरे विष्णूचं चालू आहे का बरोबर, म्हणून अजून 2 ब्रँचेस उघडल्या आणि त्याने अमेरिकेत पण उघडल्या. म्हणजे या व्यवसायामध्ये त्यांनी उत्तम यश पण मिळवलं. एक गोष्ट खरी आहे की याच सभागृहामध्ये विष्णूंनी कॉर्न महोत्सव केला होता. खरं तर पुन्हा तो झालाच नाही. त्यावेळी कॉर्नपासून त्यांनी पेटीज आणि अनेक गोष्टी केल्या होत्या. मी आलो होतो उद्घाटनाला, पण नंतर मी बराच वेळ सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेऊन नंतर गेलो होतो. तर मी नेहमी त्याला म्हणतो की तू एकदा हा कॉर्न महोत्सव कर. सगळ्या डिशेस खूप सुंदर बनल्या होत्या. विष्णू रसोईमध्ये थालीपीठ सगळ्यात चांगला आहे आणि थालीपीठ हा असा पदार्थ आहे की त्याच्या बाबतीमध्ये विशेषतः सगळ्या महाराष्ट्रातच वेगळा आहे. आता मुंबईमध्ये, कारण मी याच्यातला अथॉरिटी असल्यामुळे माझ्या सांगण्याला अधिकार आहे, मुंबईत 2 थालीपीठं चांगली बनतात, एक आस्वादमध्ये आणि एक प्रकाशमध्ये. आणि प्रकाशवाले त्यांची भाजणी पण विकतात, त्यामुळे त्यांचंही पण थालीपीठाची भाजणी विकली मी वापरतो. हे डॉक्टर उगे माझ्याकडे रोज सकाळी आम्ही त्या ट्रीटमेंट घेतो, तर माझ्या सकाळी माझं पंडित माझ्यासमोर उभा असतो आणि मग सगळं काम थांबतं आणि तो विचारतो आज क्या बनाना है. आणि दिल्लीला 4 जण येतात, 12 वाजले तरी उद्या कल क्या करना है, मग ते मेनू कार्ड तयार असतं. खरं म्हणजे या बाबतीमध्ये निरनिराळ्या पदार्थांची चव आणि ती बनवणं हे एक रिसर्च आहे. आणि म्हणून विष्णूंनी जेव्हा त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या राजकीय भाषेत बोटानी मलम लावणं असे मार्गदर्शन करणारे खूप असतात. ऐसा करो वैसा करो, तुम क्या करो हम कुछ नहीं करते, हमको समय नहीं पर तुम करो. विष्णूच्या बाबतीत असं आहे की त्याच्या ह्याच्यात तो जीव होतो आणि त्याच्यामुळे ती चव चांगली होते. मी खिचडीचा कार्यक्रम केला होता. आता मी उद्घाटन केलं आणि मी निघून गेलो. मी 4 वाजता मुद्दामून खिचडी खायला आलो तर पूर्ण संपली होती, काहीच मिळाली नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात खिचडी होऊन देखील तिची चव
अतिशय उत्कृष्ट होती. तर याच्यामध्ये हे जे स्किल्ड आहे, या स्किलचा संबंध मला आधी असं वाटायचं, मी क्रिकेट खेळायचो, तर मला नेहमी वाटायचं की क्रिकेट म्हणजे बॅट्समन जो आहे तो खूप 6 फूट उंच, स्ट्रॉंग, पैलवान, ताकदवान पाहिजे. हे सगळे नॉनव्हेज खातात, त्याच्यामुळे प्रोटीन्स खूप आहेत. तर माझ्याकडे जेव्हा सुनील गावस्कर आला किंवा सचिन तेव्हा मी दोघांना म्हटलं तुम्ही भिंतीजवळ उभे राहा. ते म्हणे का? तुम्ही उभे राहा. मी लगेच पाहिलं तर माझ्या खांद्यावरच होते, म्हणजे त्यांना हाईटही नव्हती. मनगट पाहिलं तर मनगटही फाई मजबूत नव्हता. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढं चांगलं, त्या अँडी रॉबर्ट्सला तो बाउंड्रीपासून धावत यायचा आणि त्याला समोरून सिक्सर मारायचा सुनील गावस्कर. मी म्हटलं तुम्हाला ताकद कशी काय म्हणजे? तर त्यांनी मला सांगितलं की नितीन, क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. तसं प्रत्येक प्रोफेशन हे स्किलचं असतं. तर मशराम साहेब न्यूरोलॉजिस्ट आहेत, तर त्यामुळे त्यांचं त्या विषयाचं स्पेशलायझेशन आहे. विष्णूंनी या बाबतीमध्ये खरंच रेकॉर्ड तोडले आणि या सगळ्या रेसिपी ज्या आहेत या त्यांनी स्वतः प्रयोग करून निर्णया प्रकारच्या गोष्टी ॲड करून तयार केल्या. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी ETVवर, त्यावेळी आजकाल ETV दिसत नाही, तर त्यावेळी ह्याच्यात कार्यक्रम व्हायचे. मग मी ते बघायचो. मी अनेक वेळा हे जेवढे शेफ आणि त्यांचे असतात कार्यक्रम आवर्जून बघतो. तर त्यावेळी त्याच्यातून त्यांनी अनेक रेसिपी कशा करायच्या त्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्यांनी दिलं. तर पुस्तकं लिहिली, त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. म्हणजे या सगळ्या विषयाकरता आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे समर्पित भावनेने जगून त्यांनी या क्षेत्रात आपलं पूर्ण सर्वस्व अर्पण केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला याच्यात मोठं यश मिळालं, नाव मिळालं. नागपुरात नाही, विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, तर आता जगात अमेरिकेमध्ये पर्यंत देखील हे पोहोचलं. आणि त्यामुळे गिरीश भाऊ नेहमी आपल्या इथून ज्यांचा विशेष रूपाने असा परफॉर्मन्स असतो त्या सगळ्यांचा विदर्भाचा गौरव म्हणून सत्कार करतात. आणि आज खरोखर विष्णूच्या या अचिव्हमेंटबद्दल विदर्भवासियांना याचा नक्कीच अभिमान आहे. आणि या अभिमानामध्ये त्याचं जे कार्य आहे हे या क्षेत्रामध्ये निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना समाधान देणार आहे. परवाच मी विष्णूला असं म्हटलं की एक महत्त्वाची गोष्ट आहे की तू आता ह्याच्या कॅटरिंगच्या बाबतीत शेफ आणि वेटर्स वगैरे जे सगळे लागतात हॉटेलला, याच्या संबंधीचं एक ट्रेनिंग कॉलेज उघड. लागेल तर ते रात्री चालव, कारण या व्यवसायात खूप मोठं पोटेन्शियल आहे. आणि हे इतकं आपण समजतो एवढं नाही आहे. मी मुंबईला ताज लँडसेनमध्ये रेग्युलर जातो चायनीज रेस्टॉरंटला. तिथे एक डेव्हिड नावाचा शेफ, तर हळूहळू मला त्याच्या डिशेस माहीत झाला. मी एक दिवस त्याला मी विचारलं, डेव्हिड आप कहाँ के हो? तो म्हणे हांगकांग से हो. कहाँ रहते हो? बोले होटल में मुझे कमरा मिला, ऊपर में रहता हूँ. बोले तुम्हारा तनख्वाह कितना है? ज़्यादा नहीं है. बोले नहीं तो भी कितना है? बोले 15 लाख रुपये महीना. आता ते 15 लाख रुपये महिना. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विष्णूजी, तुम्ही जेव्हा जगात फिरता, मी कॅनडाच्या फॉरेस्टच्या आतमध्ये गेलो. आम्ही व्हेजिटेरियन होतो सगळे. आणि मग अनेक ठिकाणी आम्हाला खिचडी पिठला आम्ही बरोबरच सगळं घेऊन जायचो, तांदूळ आणि बेसन वगैरे, कारण तिकडे काही मिळायचं नाही. तर मग तिथे मी पाहिलं की बऱ्याच ठिकाणी ऑस्ट्रेलिया असो, न्यूझीलंड असो, कॅनडा असो, अमेरिका असो, त्याच्या अगदी व्हॅन्कोरच्या पलीकडे ते ब्लॅक फॉरेस्ट असो, सगळ्या हॉटेलमध्ये भारतीय शेफ आहे. आणि मेजॉरिटी शेफ जे आहेत ते उत्तराखंडमधले आहेत. आणि आपल्या इथे आजही जगामध्ये जसं IT प्रोफेशनलला आज मोठी किंमत आहे, तसं सिनियर सिटिजनला सांभाळणाऱ्या प्रशिक्षित सेवकांची खूप मोठी रिक्वायरमेंट आहे. मी उझबेकिस्तानमध्ये गेलो होतो. तिथे योगा टीचरची खूप शॉर्टेज होती. त्यांना योगा शिकायला माणसं मिळत नव्हती. आपलं जे कथ्थक नृत्य आहे, इंडियन एम्बेसीच्या वतीने जे सगळं होतं त्याच्याकडं खूप क्रेज होती. रशियाचा जवळ असणारा देश आहे. तसंच आपले जे शेफ आहे, आपली भारतीय पाककला आहे,
याचं खूप मोठं अट्रॅक्शन जगात आहे. पण याला ज्या प्रकाराने मला एक लक्षात आलं, परवा मी स्वित्झर्लंडमध्ये बघितलं की मोठ्या प्रमाणावर आपल्या इथले जे चांगले शेफ आहेत ते तिकडे गेले आणि त्या शेफने आता हळूहळू आपले रेस्टॉरंट उघडले आणि ते चांगले एक्स्टॅब्लिश झाले आणि प्रत्येकाचे हॉटेल्स जे रेस्टॉरंट्स आहे उत्तम चालतात. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आता विष्णूला माझी विनंती आहे की नागपुरातून आपल्या लाखो मुलांना पुढे करिअर बनू शकतं आणि यामध्ये या क्षेत्राचं खूप मोठं महत्त्व आहे. दुसरं, मलाही सवय, मी कुठली गोष्ट चांगली लागली की शेफला विचारतो. परवा आम्ही सगळे कुर्गला गेलो होतो. तिथे टाटाच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ताजची प्रॉपर्टी होती, आम्ही राहिलो. तर त्यांनी इडली खूप चांगली केली. तर मी परवाच त्याला विष्णूला सांगितलं ती इडली कशी चांगली झाली. तर त्यांनी मला सांगितलं की तांदूळ आणि डाळ वेगळी भिजवली आणि रात्री त्याच्यात बर्फ टाकला आणि ते फर्मेंटेशन त्याचं काय सायन्स आहे मला माहीत नसेल. हां, आणि दुसऱ्या दिवशी ती मग इडली दोन्ही पातळ करून मग ती एकदम वेगळी लागली. तर मी पण मला जिथून काही माहिती मिळते ती विष्णूकडे पोहोचवत असतो की हे असा प्रयोग केला. एक मोटरसायकल लॉन्च केली राजीव बजाजचे, तर त्यांनी कुठून तरी माहिती काढली असेल. तर त्यांनी ती पुण्यामध्ये ती मिसळ आहे त्याचा जो मसाला होता त्या रेस्टॉरंटचा आणि तो पावभाजीमध्ये तो मिसळ आणि फरसाण टाकून ते बनवलं होतं. प्रत्येकाची टेस्ट एकदम वेगळी होती. ही गोष्ट अशी आहे की जसं माझी एक विनंती आहे की आता अशोक पुढच्या वेळी तू आला की आमच्याकडे धापेवाड्याला आहे. आमच्या इथला जो संजू सावजी आहे तो याच्यातला नंबर 1 आहे, सावजीवाला. कारण बरेच लोक रोज 100-150 गाड्या धापेवाड्याला येत असतात आणि ते संजू सावजीचे ग्राहक आहेत. आता त्या रेस्टॉरंटमध्ये काय आहे की माझा फोटो लागला आहे मोठा. ते पहिला प्रश्न विचारतात की यांचा फोटो लावला हे खातात का. तो सांगतो ना हे खात नाही. पण त्याची पाटोडी, त्याची ती चटणी, ते एकदा कलेक्शन ऑफ गुड आयडियाज, याच्यामध्ये एकदा मी प्रयोग केला होता की बँक ऑफ आयडियाज अँड इनोव्हेशन. तसं एकदा अजून याच्या प्रकारचं संकलन जर नीट झालं तर जिल्ह्यातल्या, रिजनमधल्या, कम्युनिटीमधल्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत. आणि विशेषतः मला माझ्याकडे ठेपले एक जण आणून देतात, गुजरातमधले उद्योगपती आहे. मग मी एकदा कांचनला सांगितलं, त्यांच्या फोनवर त्यांच्या घरची बोलवणं करून दिलं. मग मला दिल्लीला पुन्हा बनवायचं होतं. मग पुन्हा फोन केला. मग माझा त्याच्यावर विश्वास नव्हता आमच्या पिंडीतवर. म्हणजे मेरे सामने आवाज बडा करो, वो क्या कह रहे देखो, लिखो कागद पे. आणि तरी तसे बनलेले आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक रेस्टॉरंटचं, प्रत्येक शेफचं काहीतरी वेगळेपण आहे. कदाचित त्याच्या हाताची चव असेल. आणि विष्णूलाही बहुसंख्य अशा सुंदर रेसिपीज त्यांनी खूप सुंदर तयार केल्या आणि त्याचा अनुभव आमच्यासारख्या, तुमच्यासारख्या अनेक लोकांनी घेतल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.